थंडी चालू झाल्यावरती सगळ्यात आधी येणाऱ्या म्हणजे बाजारामध्ये गाजर. तर मी काल येताना गाजर मार्केटमधून घेऊन आली होती. तर काय राहवत आहे काय म्हणून घेतला गाजरचा हलवा करायला. मला किसून किसून इतके हात दुखायला लागले ना, नंतर मग मिस्टरांनाच बोलवायची गरज पडली. तुम्ही केलात की नाही गाजरचा हलवा? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कसा प्रॉब्लेम करतात तर तुम्ही कसा करतात गाजरचा हलवा तोही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही जण खव्याचा करतात, काही जण दूध टाकून करतात, तर काही जण अगदी साधा साखर टाकून करतात. तर मला तर खव्याचाच आवडतो, कारण मम्मी तर माझी खव्याचीच करायची आणि मी लहानापासून आतापर्यंत तर खव्याचाच हलवा खात आली आहे. त्यामुळे खव्याचाच मी सुद्धा करते. तर इथे मी गाजर किसत होती आणि अर्धा किलो गाजराचा मी सगळा करणार होती. आणि जेव्हा ते शिळंसुद्धा होतं ना, ते सुद्धा खूप छान लागतं आणि मला ते सुद्धा आवडतं भरपूर. गरम केल्यावरती जेव्हा तो कडक होतो ना, त्याचा स्वाद आणि ते सुद्धा आवडतं. तर तुम्हालाही करायचे असेल तर तुम्ही नक्की करू शकता. खूप सोपी आहे रेसिपी. माझे हात दुखल्यानंतर मी बोलवलं मिस्टरांना. त्यांना म्हटलं, आता तुम्हाला खायचं आहे ना, तर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत किसायला गाजर मदत करा मला. आणि त्यांना वाटत होतं की कॅमेरा चालूच केला नाही आहे म्हणून, पण त्यांना माहीत नव्हतं कॅमेरा चालू आहे म्हणून. आणि इथे आमची मज्जा मस्ती करत गाजर किसणं चालू होतं. ते एका साईडला किसत होते आणि मी सुद्धा एका साईडला किसत होती. आणि मुद्दाम मी मध्येच ॲक्शन करत होती की हाताला लागलं आहे म्हणून, आणि त्यांच्याकडे बघत होती की खरंच ते बघतायत का म्हणून काळजी. तर ते बघतसुद्धा होते. तर इथे आमचं गाजर किसून झालेलं होतं. गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये 1-2 चमचा तूप टाकायचं आहे. त्यानंतर असं गाजर टाकायचं आहे. मला जरासं तूप कमी वाटलं, त्यामुळे मी वरूनसुद्धा 1 चमचा तूप घातलं. आणि ह्याला मस्त पाणी सुटेपर्यंत आहे ना फ्राय करत राहायचं आहे. गॅस स्लो करून भाजायचा आहे, नाहीतर मग काळं होईल, करपेल खाली. त्यामुळे मी तर गॅस स्लो करूनच भाजत होती, कारण जास्त घाई संकटात नाही असं म्हणतात ना, तो काहीसा प्रकार होऊन बसण्यापेक्षा आपण आधीच दक्षता घेतलेली कधीही चांगली. तर इथे माझं झालं होतं आणि मी हे कधी शिजतंय ह्याची वाट बघत होती, कधी खात होती, असं तर झालंच होतं. पण काय करायला तर शेवटी मलाच लागलं होतं. आणि मिस्टरांना सांगेल तसं त्यांनी केलं असतं, पण त्यांना इतकं प्रॉपर जमलं नसतं, त्यामुळे मीच घेतलं करायला. आणि इथे माझं हे चालूच होतं. तर कधी होणार आहे माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगेलच. बघा आधी क्वांटिटी किती होती, आणि जसजसं हे फ्लेम आपण कमी असते आणि तेव्हा जेव्हा ते शिजत राहतं ना, तेव्हा त्याची क्वांटिटी आहे ना खूप कमी कमी होत जाते. आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे, कारण गाजर जेव्हा सोक होतं ना, तेव्हा ते पाणी ऑटोमॅटिक सोडत असतं. मी इथे लागेल तशी चवीनुसार साखर टाकून घेतलेली आहे. आणि जास्त गोड नकोच आहे मला, जास्त पण गोड खाऊ वाटत नाही, त्यामुळे मी खूपच कमी साखर टाकली होती, जेणेकरून आहे ना जास्त गोड लागणार नाही आणि काही होणार पण नाही, याची काळजी आत्तापासूनच घेतलेली बरी आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कसा दिसत होता गाजरचा हलवा, आणि हा खूप भारी झाला होता. आणि इथे जसा दिसतोय ना तसाच झाला होता. आणि ॲक्च्युली खिडकीमधून भरपूर असा प्रकाश येतो घरामुळे मध्ये, त्यामुळे इथे जास्त जरा असा वाईट वाईट दिसतंय. तरी पण मी लाईट वगैरे लावून करत होती व्हिडिओ, खिडकीसुद्धा बंद केली होती. आणि खूप सुंदर झालं होतं. थोडंसंच पाणी बाकी होतं ते हे आटण्यासाठी, थोडंच पाणी बाकी होतं. बऱ्यापैकी पाणी सोक झालेलं होतं. आणि ह्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे खवा. हे लास्ट प्रोसेस आहे. खवा मी कालच रात्री फ्रीजमध्ये आणून ठेवला होता आणि खूप कडक झाला होता तो, त्यामुळे मी 1-1.5 तास आधीच खवा बाहेर काढून ठेवला होता, जेणेकरून तो जास्त कडक होणार नाही आणि ह्याच्यामध्ये आता तो पटकन मेल्ट होऊन जाईल. आणि मी इथे कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ फास्ट केलेला नाही आहे, जसा आहे तसाच. आणि तुम्ही बघू शकता जेव्हा तो खवा विरघळतो आहे ना, तेव्हा त्याचा रंगसुद्धा चेंज होत आहे. आणि जसजसा खवा मेल्ट होत होता ना ह्याच्यामध्ये, तसतसा वास अख्ख्या घरामध्ये येत होता, की मी व्हिडिओमध्ये तो सांगू शकतच नाही तुम्हाला. खूप सुंदर टेस्ट येत होती. आणि खरंच मी तर म्हणेन तुम्हीसुद्धा थंडीच्या आनंदामध्ये हा गाजराचा हलवा रेसिपी एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि तुमच्या घरात जी कोणी असतील त्यांना तुम्ही नक्कीच एकदा खायला द्या. खूप सुंदर झाला होता हा. आणि मला तर लहानापासूनच भरपूर आवडतो. मिस्टरांना गोड एवढं आवडत नाही, पण आज त्यांनीसुद्धा खाल्ला आणि मला त्याचंच समाधान आहे की कोणीतरी खाल्लं म्हणून. मी ह्याच्यामध्ये दूध ॲड केलेलं नाही आहे. मला कोणीही तशा कमेंट करू नका, कारण मी एक दुधापासून बनलेला खवा बऱ्याच प्रमाणामध्ये ॲड केलेला आहे, त्यामुळे मी इथे दुधाचा वापर कुठेही केलेला नाही आहे.
तर काही जण दूधसुद्धा वापरतात, पण मी ते दूध वापरलेलं नाही आहे. मला खव्याचाच आवडतो आणि मी तोच खात आली आहे आणि ह्यापुढे पण खवाच असणार आहे. त्यामुळे मी इथे दुधाचा कुठेही वापर केला नाही आहे. तर इथे आपले 90% झालेलं होते. तर इथं फायनली आपला गाजरचा हलवा रेडी होता आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे. त्यांची रिॲक्शन आता तुम्ही बघू शकता, मस्त झालं आहे. कारण ते कसे आहेत, काही प्रॉब्लेम असेल ना तिथल्या तिथे सांगून देतात ते. तरी पण मी त्यांना 1-2 वेळा विचारलं, पण ते बोलले नाही म्हणून. छान झाला आहे. व्हिडिओ चालू होता, म्हटलं खरं खरं सांगा, उगाच नखरे नका करू. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा.